छाया वागचोरे दिस इज ट्रॅव्हलर मधून. आता मी आलेले आहे महाराष्ट्रातलं निळवंडे डॅमला, निळवंडे डॅम, आणि त्याचं हे विश्रामगृह आहे, दाखवते मी. हा जो डॅम आहे हा महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये बांधलेला आहे, निळवंडे गावामध्ये. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ औरंगाबाद, निळवंडे विश्रामगृह. इकडे महाराष्ट्र शासनाने बांधलेलं आहे पाण्याची टाकी. आता मी दुपारचं आलोय पण थोडं ऊन आहे इकडे. धरण पण दाखवते तुम्हाला. डॅम आहे इकडे खाली. इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे. आम्ही इथं आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि हे जे गेस्ट हाऊस आहे हे महाराष्ट्र शासनाने बांधलेलं आहे. अगदी धरणाच्या वरतीच आहे, डॅमच्या वरच्या साईडला. आणि इथे आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. जर जेव्हा डॅम बघायला यायचं असेल तेव्हा आपण इथे बुकिंग करून राहायला येऊ शकतो. हे इकडे खाली डॅम आहे. कळसुबाई बैठक कक्ष. वेल मेंटेन केलेलं आहे इकडे. तुम्ही वन डे नाईट साठी वगैरे येणार असेल ह्या डॅम बघायला वगैरे तर तुम्ही हे गेस्ट हाऊस वन डे साठी सुद्धा बुकिंग करू शकता. आणि इथे राहण्याची खाण्याची सोय आहे. इथे केअरटेकर सुद्धा आहे. पण मी ह्याच तालुक्यात राहते त्यामुळे मी बुकिंग नाही केलेलं आहे. आम्ही फक्त धरण बघायला आलेलो आहे, कारण मी अकोला तालुक्यात राहते आणि एका तासाभरात मी माझ्या घरी रिटर्न जाऊ शकते. आणि मी माझ्या फॅमिलीबरोबर आलेले आहे. त्यामुळे आता आम्ही दुपारी 2 वाजता पोचलो आहे. आता आम्ही इथे लंच करून 4 वाजेपर्यंत रिटर्न जाणार आहे. हां, हे बघ, हे सगळे आलेत. ह्यांच्याबरोबर आले मी. सगळ्यांनी हात दाखवा. हा, हे बघ, यांच्याबरोबर आले सगळ्यांबरोबर डॅम बघायला. हा इकडे डॅम आहे. हा गेस्ट हाऊस मधून खाली आहे. खाली आता डॅमच्या गेट पर्यंत सोडतात, पण वरती नाही जायला भेटणार. डॅमचं पाणी आपण बघू शकताय. पुढे त्या साईडचं पण वरती जाऊन दाखवते. आंटी बोलली होती ना बाई वरती कसं बसायचं. हे बाई सगळे बसले आता जेवायला. आंटी बोलते बाई तो वरती कसं जायचं. निळवंडे कधी बांधलंय हे काका? 2024 ला याचं उद्घाटन झालेलं निळवंडे धरण. आता पाण्याची पातळी थोडी खाली झालेली आहे, कारण पाणी सोडलेलं आहे ना. हे धरणाचे 4 दरवाजे आहेत, आपण बघू शकताय. इथून पाणी सोडतात पूर्ण गावाला. याच्यावर शेती किती होते बघू दे. किती सारं ग्रीनरी झाली गावाची. ही जी पूर्ण शेती होते या गावामध्ये आपण बघू शकता लांबपर्यंत, ही पूर्ण ह्या धरणाच्या पाण्यावर होते. आणि या पूर्ण तालुक्याला पण ह्याच धरणाचं पाणी जाते. आई पप्पा आले तिकडे, हे भाई आलेत, काका आमचे. माझ्या वहिनी आहेत, त्यांची मुलं आहेत, माझे भाऊ आलेत आणि ही माझी काकी आहे. आणि आता आम्ही सगळेजण इथं दुपारचं लंच करणार आहे. आम्ही घरातून पॅकिंग करून आणलेलं आहे.
ह्या ज्या धरणाचं पाणी आहे हे शहराला बघा कालव्याच्या साहाय्याने पोचवलेलं आहे, आपण खाली बघू शकताय। आणि समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून पण पाण्याचा कालवाच गेलेला आहे। हे बघा इथून असं पाणी हे कालव्याच्या साहाय्याने शहरामध्ये पाठवलेलं आहे। आणि सगळी शेती जी होते या धरणाच्या पाण्यावरच होते। आणि तुम्हाला कधी पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या निळवंडे डॅमला नक्की येऊ शकतात। महाराष्ट्रातच आहे आणि जवळ पण आहे आणि इथं राहण्याची खाण्याची सोय पण आहे आणि पाहण्यासाठी खूपच छान आहे। तर नक्की या डॅमला व्हिजिट द्या। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर। तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मंडळी।